महाराष्ट्र पब्लिक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आज काय करतोय. आज तर जाणार आहे बीडला मी. मग पहिल्यांदा माझा लॅपटॉप मागेल होतं. मी लॅपटॉप ठेवलं होतं पुण्यामध्ये. चेतन भाऊ थोडं काम राहिलं होतं. मग लॅपटॉप घेऊन आलो डायरेक्ट शेतामध्ये आणि वडिलाला घेऊन म्हणलं निघा पप्पाला घेऊन आता, कारण आपल्याला इथं बीडला कारण आधी उशीर झाला एवढा. मग त्यात बसमध्ये तुम्हाला कळेल आता कसं वातावरण आहे बस स्टँडचं. सध्याला संक्रांत आहे ना, तर संक्रांतची एवढी बेकार गर्दी आहे. तुम्ही बघ शकता कंडक्टर आतमध्ये अक्षरशः त्याला घेणं गेलता आणि मी पण तसल्याच धावपळीत औरंगाबादच्या साईडून. मग काय आम्ही निवांत जातोय आता. सध्याला एवढी बेकार गर्दी आहे ना, म्हणजे इकडं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. कसं बस येरमाळा बस चेंज केली कारण बस भेटत नव्हती एकतर बीडला जायला. मग काय एक मॅम भेटलेल्या, त्या मॅमनं चॅनल वगैरे सबस्क्राईब केलं. त्यांना रेंडमली बोलणं झालं आणि कळालं की ते मॅम होते शिक्षक. मग ते पण चांगले ॲडवाईस देतात, असं कर तसं कर वगैरे. गावाकडलं वातावरण वेगळं असतं. मला आलं ते न्यायला ज्ञानेश्वर आणि ओम, ते पण टायमिंगला. तुम्हाला कळलं. मी डायरेक्ट ओमच्या गावाकडे निघलो. कारण बीडपासून ओमचं गाव आहे 60 किलोमीटर. आणि इकडे बघतोय ना मी कमी मागापासून तर गाडीवर वगैरे ब्लॉगिंग चॅनल, कुठे गेमिंग चॅनल, म्हणजे असे युट्यूबर्स आहेत जास्त बघायला भेटलेले. मग आम्ही जाता म्हणलं थोडंफार ब्लॉगिंग घ्यावं. ब्लॉग सुरू केला तर काहीच माझे मोठे ब्लॉग पण येणार आहेत ह्याच बीड साईडचे. आणि गेमिंग सेटअपचा विषय, गेमिंग सेटअप करतोय मी. आणि तुम्ही नक्की मोठे ब्लॉग पण बघा. ज्ञानेश्वर भेटला पाटील. लाईक फॉलो शेअर.